आपल्याला आज संत तुकारामांचे विचार आणि छत्रपतींचे कार्य या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू, आमचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉक्टर श्याम सिरसाट सर आहेत. मी त्यांचंही स्वागत करतो. त्याचबरोबर आपले प्रमुख विचारवंत आदरणीय विजय गवळी सरांचं मी स्वागत करतो आणि थोडक्यामध्ये मी या आजच्या कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला सांगत आहे. मित्रांनो, आपण हे सर्व कार्यक्रम ऑफलाईन घेण्याचं ठरवलं होतं. पण काल अचानक महाराष्ट्र सरकारने एक परिपत्रक काढलं आणि त्या परिपत्रकामुळं आपणाला काही टेक्निकल गोष्टी पाळल्याच गरजेचं आहे, की महाराष्ट्र सरकारचं असं म्हणणं होतं किंवा त्यांचं असं वाटत आहे त्यांना, की हा जो कोविड-19चा जो धोका आहे, अजूनही तो संपलेला नाही. आणि त्याची एक काळजी म्हणून हे कार्यक्रम तुम्ही ऑनलाईन घ्यावेत असं ठरलं होतं. जर नाहीतर आता गवळी सर आहेत, सर्व कार्यक्रमाची तयारी झाली होती. पण काही गोष्टी ह्या आपल्या हाताच्या बाहेर असतात सर. म्हणून आम्ही हा ऑनलाईन कार्यक्रम घेण्याचं ठरवलं. त्याला आमचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले सरांनी देखील मान्यता दिली आणि त्याचबरोबर आमचे कुलगुरू आदरणीय डॉक्टर शिरसाट सर देखील यांनी संमती दिली, की या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवून त्यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवत आहेत. सर, मी आपले पुन्हा एकदा आभार मानतो. तर त्या सर्व गोष्टीमुळे सर आपण हे ऑनलाईन कार्यक्रम ठेवलेले आहेत आणि या व्याख्यानमालेबरोबर बरोबरच सर आमच्या अध्यासन केंद्राने देखील काही सामाजिक नाटक पण ठेवले होते. पण दुर्दैवाने आम्हाला ते रद्द करावे लागले आहे सर. नाहीतर यावर्षी आमचा असा मानस होता, की हे जी व्याख्यानमाला आहे आणि जे काही सामाजिक गोष्टींचं भान म्हणून काही नाटिका किंवा काही कार्यक्रम आम्ही ठेवले होते. पण आम्ही ते सर्व कार्यक्रम आता रद्द केलेले आहेत आणि हे व्याख्यान फक्त आपण ऑनलाईन पद्धतीनं घेण्याचं ठरवलेलं आहे. तर या पहिल्या व्याख्यानामध्ये आदरणीय विजय गवळी सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. त्यापूर्वी मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देऊ इच्छितो. विजय गवळी सर हे व्यवसायाने माध्यमिक शिक्षक आहेत आणि त्याही पेक्षा महत्वाचे म्हणजे सर एक कला शिक्षक आहेत. उत्कृष्ट पेंटिंग सर करतात, चित्रकार आहेत आणि त्याचबरोबर गवळी सर हे छत्रपती शिवाजी महाराज आणि जगद्गुरू तुकोबराय यांचे अभ्यासक पण आहेत. त्यांचा विचारांचा त्यांच्यावर पगडा आहे आणि त्याचंच एक कार्य म्हणून सर त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम करत आहेत. मी आपल्याला म्हणाल्याप्रमाणे सर एक वक्ते आहेत, चित्रकार आहेत, कीर्तनकार पण आहेत आणि सरांनी संत तुकाराम महाराजांच्या अभंगावर 8 ग्रंथांचं लेखन केलेलं आहे सर. सर माध्यमिक शिक्षक आहेत आणि खूप छान पद्धतीने त्यांचं लेखन आहे सर. त्यांचे जे पुस्तक आहेत सर, त्या प्रमुख पुस्तकामध्ये असाध्य ते साध्य, भेदाभेद भेदाभेद भ्रम अमंगळ, तुकास्त्र, तुकोबांचा विठोबा, तुकोबांचे वैकुंठ, संत तुकारामांचे 1000 सुविचार, तुका म्हणे भाग 1, उजाळाव्या आलो वाटा भाग 1. अशा पद्धतीचं सरांचं लिखाण आहे. सर, मी सरांना आज विजय गवळी सरांना प्रथमच पाहत आहे. मला त्यांच्याकडे पाहून असं वाटतं की सरांचं वय खूप काही जास्त नाही, पण सरांचं कार्य खूप मोठं आहे सर. म्हणजे अशा प्रकारचं लिखाण करणं ही साधी गोष्ट नाही. एक शिक्षक किंवा प्राध्यापकांच्या दृष्टीने सर. म्हणजे खऱ्या अर्थानं आपण एक चिकित्सक पण आहात सर. आणि आपल्या या कार्यकर्त्याचा भाग म्हणून सर आपण विविध विषयावर व्याख्यान देत असतात. त्याचाच एक भाग म्हणून सरांनी दुबईला देखील स्वतःचं व्याख्यान दिलेलं आहे सर. अशा प्रकारे सर एक प्रसिद्ध विचारवंत आहेत. या महामानवांच्या विचारांचा त्याच्यावर पगडा आहे आणि त्यांचं जीवित कार्यच असं आहे की या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम ते आपल्या वाणीतून, लेखणीतून करत आहेत सर. मी थोडक्यामध्ये आजचा जो विषय आहे त्याबद्दल सांगून मी माझं मनोगत संपवतो सर. मी आपल्याला म्हणाल्याप्रमाणे आज सरांचा विषय हा तुकोबारायांचे विचार आणि छत्रपतींचं कार्य या विषयावर सर बोलणार आहे. सर, हा विषय आम्ही मुद्दामच निवडला होता, की हा एक वेगळ्या प्रकारचा पैलू आहे सर, की या पैलूवर प्रकाश टाकणं अतिशय गरजेचं आहे. जसं आमचे मित्र आता डॉक्टर पी.व्ही. देशमुख सर म्हणाले, की छत्रपतींचे जे गुरु आहेत ते तुकाराम महाराज आहेत आणि हे दोघंही समकालीन आहेत सर. 17व्या शतकामध्येच तुकोबारायांचा जन्म झाला आणि आजच्या दिवशी हे सन 1630 ला छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झालेला आहे. जर तुकोबारायाबद्दल बोलायचं झालं तर ते जगद्गुरू आहेत आणि मला वाटतं की आद्य समाज सुधारक देखील आहेत सर. त्यांनी त्या 17व्या शतकामध्ये अतिशय सदन घरामध्ये जन्म झाल्यानंतर देखील सर त्यांची पार्श्वभूमी ही सावकार कुटुंबाची होती सर. पण जेव्हा त्या गावामध्ये दुष्काळ पडला त्यावेळेस संत तुकोबा महाराजांनी सर्व गरिबांची कर्ज माफ केली. त्यांचे जे काही आपण त्याला म्हणू की सेल डीड जे आहेत ते त्यांना वापस देऊन टाकले सर.
आणि मला असं वाटतं, की सर जगामधले हे संत तुकाराम महाराज हे पहिले संत आहेत, की ज्यांनी कर्जदारांचं कर्ज माफ केलेलं आहे सर. अशा पद्धतीचे संत तुकाराम महाराज त्यांना लोकांबद्दल कणव होती, दया होती, पण त्याचबरोबर समाजामधल्या ज्या काही अनिष्ट रूढी परंपरा आहेत, त्याच्यावर देखील त्यांनी कोरडे ओढलेले आहेत. त्याच्यावर देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे. म्हणून मला असं वाटतं, की संत तुकाराम महाराज हे 17व्या शतकामधले खऱ्या अर्थानं समाज सुधारक आहेत. त्यांनी समाजातील अंधश्रद्धा दूर करून प्रबोधन करण्याचे काम केलेलं आहे. स्वतःच्या अभंगातून त्यांनी अखंड ज्ञानाचा स्रोत म्हणून जनसामान्यांच्या मुखात कायम आहे सर. जेव्हा संत तुकाराम महाराजांचे अभंग इंद्रायणीमध्ये बुडवून टाकले सर, पण ते अभंग लोकांना मुखोद्गत होते सर. आणि त्या अभंगाद्वारे त्यांनी अखिल मानव जातीच्या कल्याणाचा विचार किंवा मार्ग सांगितलेला आहे. आणि मी चुकत जर नसेल सर, गवळी सर आहेत, की त्यांचे जे परमशिष्य आहेत, संत जमदाडे महाराज, त्यांनी ते लिखित स्वरूपामध्ये मांडलेले आहेत सर. आणि अशा पद्धतीनं ते अभंग लोकांमध्ये प्रचलित झाले आणि त्या अभंगानुसार संत तुकाराम महाराजांनी ईश्वर भक्तीचा मार्ग आपल्याला दाखवून दिलेला आहे सर. तर अशा प्रकारचे जे अभंग आहेत आणि जसे आता देशमुख सर म्हणाले, की छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबारायांच्या संबंधाचा विचार करता आपल्याला अशी गोष्ट लक्षात येईल, की छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या आयुष्यामध्ये सर्व संतांचा, महात्म्यांचा आदर करत होते आणि जेव्हा शिवाजी महाराजांना संत तुकारामांच्या माहितीबद्दल माहित झालं त्यांच्या कार्याबद्दल, तेव्हा स्वतः छत्रपती शिवाजी महाराज त्यांना भेटावयास गेले. त्या भक्तीमध्ये सर ते लीन झाले आणि त्यांच्यामध्ये एक वैराग्याची भावना निर्माण झाली. पण संत तुकारामांनी त्यांना शास्त्र धर्माची, शास्त्र तेजाची आठवण करून त्यांना त्यांचं जे जीवित कार्य आहे याचा मार्ग दाखवला आणि खऱ्या अर्थानं त्यांनी फौज स्वराज्य आहे त्याचा मार्ग किंवा त्यांचे गुरु म्हणून ते प्रस्थापित झालेले आहेत. आणि अशा अनेक विविध पैलूवर आज आपले आदरणीय व्याख्याते श्री विजय गवळी सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. सर, मी पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे आपलं सहर्ष स्वागत करतो आणि आपणास विनंती करतो सर. डॉक्टर पी.व्ही. देशमुख सर. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद सर. कोणताही व्यक्ती किंवा कोणतंही कुटुंब किंवा कोणतंही राष्ट्र हे फक्त भौतिक साधन संपत्तीतून मोठं होत नाही, तर त्यासाठी एक सामाजिक संतांची पार्श्वभूमी, संतांचे कार्य, कर्तृत्व आणि सामाजिक सुधारणेचा वारसा असणारं असावं लागतं. महाराष्ट्र आणि भारत या अर्थाने खूप सुदैवी आहेत. आपणाला प्रचंड असा, उज्ज्वल असा भूतकाळ आहे, वारसा आहे आणि म्हणून असा वारसा छत्रपती शिवाजी महाराज असतील, तथागत गौतम बुद्ध असतील, महावीर महावीर असतील, सावित्रीबाई फुले असतील, अशा या समाजसुधारकांचा वारसा आपणाला सतत लाभलेला आहे. बदलत्या काळामध्ये राष्ट्र हे जनतेच्या नावाने ओळखलं जाणं आवश्यक आहे. या अर्थाने देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या रयतेच्या राज्याकडे आपण बघतो. बदलत्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील, बाबासाहेब आंबेडकर असतील, तथागत गौतम बुद्ध असतील, महावीर असतील, यांच्या कार्यकर्तृत्वाचाच नव्हे तर त्यांच्या विचारांचाही प्रसार आणि प्रचार होणं ही काळाची गरज आहे. आणि म्हणून या सर्व बदलत्या संदर्भाच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकाराम महाराज यांचं कार्यकर्तृत्व आणि यांची विचार प्रणाली प्रत्येकानं आत्मसात करणं हे गरजेचं आहे. या अर्थानं या विद्यापीठानं या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि म्हणून आजच्या प्रमुख वक्त्यांना आपण विषयी अत्यंत सुंदर विषय दिलेला आहे, जो सर्वसामान्यांच्या जीवनमानाशी संबंधित आहे. तुकोबारायांचे विचार आणि शिवरायांचे कार्य, विचार आणि कार्य याच्यामध्ये धनात्मक संबंध असतो. हा धनात्मक संबंध प्रस्थापित करण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आणि म्हणून या विषयाच्या अनुषंगानं मी आजचे तज्ञ व्यक्ती, प्रसिद्ध विचारवंत विजय गवळी सर विनंती करतो, की आपण तुकोबारायांचे विचार आणि शिवरायांचे कार्य या विषयावरती आपल्या विचारांची गुंफण करावी आणि आमच्यामध्ये गुंतवणूक करावी. विजय गवळी सर. धन्यवाद सर. सर्वप्रथम तर आपल्या सर्वांचा आभारी आहे. पहा की ज्याच्या राज्यामध्ये कुणी दारात वाटी घेऊन दूध मागायला आलं तर त्याच्यावर ही वेळ येऊ नये म्हणून त्याला गाय दिल्या जायची, असं ज्यांचं राज्य होतं ते म्हणजे महासम्राट बळीराजा. त्यानंतर हातीनं घेतात तलवार आणि बुद्ध राज्य करी जगावर. म्हणजे शांतीच्या ताकदीची ताकद किती आहे याचं प्रत्यक्ष उदाहरण ज्यांनी आपल्या चरित्रामधून दिलं ते महात्मा गौतम बुद्ध. माझ्यापेक्षाही माझ्या मुलानं थोडं का होईना सरस निघावं आणि त्यासाठी त्यांना प्रयत्न करावा, असा ज्यांनी एक या महाराष्ट्रामध्ये अत्यंत सुंदर असा राज्य निर्मितीसाठी आपल्या मुलाला ज्यांनी घडवलं
ते शहाजीराजे. एवढंच नव्हे तर पती आपले जेवढे मोठे आहेत त्याच्याही पेक्षा आपल्या पुत्रांना अधिक मोठं व्हावं आणि म्हणून प्रत्यक्ष सहकार्य ज्यांनी केलं त्या राष्ट्रमाता जिजाऊ. अनेक संघर्षातून वाट काढत छत्रपती शिवरायांची पहिली जयंती ज्यांनी साजरी केली ते महात्मा ज्योतिराव फुले. ज्ञान नाही, विद्या नाही, इथपर्यंत ठीक आहे, अधिकार नसल्यामुळे आपण यापासून वंचित होतो, पण निदान ते घेण्याची गोडीही नाही आणि बुद्धी असून जर चालत नाही तर तयास मानव म्हणावे का, असा एक उद्विग्नपणे प्रश्न ज्यांनी विचारला त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले. आणि ज्यांच्या राज्याकडे बघून छत्रपती शिवरायांचं राज्य नेमकं कशा पद्धतीचं होतं हे आपण सहज लक्षात घेऊ शकतो, ते म्हणजे राजर्षी शाहूजी महाराज. शिवचरित्रातील अनेक सत्य ऐतिहासिक घटना ज्यांच्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचल्या ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि आज ज्यांच्यावर मी व्याख्यान देतोय ते छत्रपती शिवराय आणि जगद्गुरु संत तुकोबाराय या सर्व महामानवांच्या विचारांना सर्वप्रथम या ठिकाणी अभिवादन करतो. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव 2022 अत्यंत सुंदर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी साजरा करत आहोत. यासाठी कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर श्याम शिरसाट सर, यानंतर संचालक श्री छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे विधी विभागाचे डॉक्टर आनंद देशमुख सर, सन्माननीय कुलसचिव, त्यासोबत ज्यांच्यामुळे मला ही संधी आज या ठिकाणी मिळालेली आहे ते माझे मार्गदर्शक सन्मित्र डॉक्टर कैलासजी आंबुरे सर, या ठिकाणी सर्व आयोजक, विद्यार्थी, सर्वजण, पत्रकार आणि या वेब मीटिंग साठी जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांचे या ठिकाणी सगळ्यात अगोदर तर स्वागत करतो, त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांना शिवजयंतीच्या या ठिकाणी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. बघा की आता होतं काय, माणूस किती वर्ष जगला यापेक्षा तो कसा जगला हे अत्यंत महत्वाचं आहे. कितीला अजिबात महत्व नाही. याचं कारण असं की छत्रपती संभाजी महाराजांचं जर वय बघितलं तर ते होतं 32 वर्ष, संत तुकाराम महाराजांचं वय होतं 42 वर्ष आणि छत्रपती शिवरायांचं वय होतं 50 वर्ष. म्हणजे 50 वर्षाच्या आत असलेल्या आयुष्य असलेल्या या सगळ्या महामानवांना, म्हणजे जिथपर्यंत आता जे चंद्र सूर्य जोपर्यंत आहेत तोपर्यंत यांच्या कृतीतून, विचारातून प्रत्येक नवी पिढी नव्यानं आणि एक पाऊल पुढे अशा पद्धतीनं घडत जाणार आहे. मग एकीकडे अत्यंत कमी किंवा एक साधारणपणे त्यांना जे मिळायचं ते आयुष्य जे मिळालं त्याच्यामध्ये त्यांनी जे काम केलं आणि त्याच्या उलट जर आपल्याला इकडे चांगलं 100 वर्षाचं आयुष्य मिळतंय पण जर त्याचा उपयोग होत नसेल तर मग तुकाराम महाराजांच्याच भाषेत सांगायचं जर ठरलं तर तुका म्हणे हेला आणि पाणी वाहून मेला, अशा पद्धतीचं तुमच्या आमची अत्यंत सामान्य माणसाचं जीवन होऊन जातं. कारण आता या कार्यक्रमाच्या निमित्तानं हे जे आपण प्रबोधन करतोय, म्हणजे प्रबोधनकार होऊन गेलेत, प्रबोधन करणारे होऊन गेलेत, त्यांच्या संगतीनं ज्यांनी प्रबोधन आत्मसात केलं त्यांनीही आपल्या क्षेत्रामध्ये एक वेगळा ठसा उमटवला. पण जसं सावित्रीबाईंनी जे मगाशी सांगितल्याचं मी जे बोललो की ज्ञान नाही, विद्या नाही आणि पण ती घेण्याची गोडी नाही. मग प्रबोधन आपलं स्वतःच करून घेण्याची जर आपली इच्छा नसेल तर मात्र आपला उद्धार होऊ शकत नाही. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की या ठिकाणी समजा या शिवजयंतीच्या निमित्तानं विद्यापीठाच्या वतीनं जर समजा अन्नदानाचा कार्यक्रम घेण्यात आला असता, कपडे वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला असता किंवा काही वैद्यकीय दृष्टीने सकारात्मक, ठीक आहे, हे चांगलंच आहे, याच्यामध्ये वाईट काही नाही. पण प्रबोधन आणि याच्यामधला एक मूलभूत फरक जो मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो तो या पद्धतीचा आहे की समजा मी जर कोणाची सेवा केली तर मला पुरस्कार मिळेल, सेवावृत्ती पुरस्कार मिळेल. मी जर समजा आरोग्य विषयक असेल किंवा आणखी कोणत्या विषयक जर सेवा केली तर मला फार मोठा सेवावृत्तीचा पुरस्कार मिळेल. पण जर मी कुणाला शहाणा करण्याचा प्रयत्न करत असेल, मी जर कुणाचं प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असेल तर सेवा जाऊ द्या, हयातभर शिव्या आणि शेवटी गोळ्या माझ्यावर येण्याची वेळ येऊ शकते. अशी अनेक उदाहरणे आपल्या समोर आहेत. म्हणून प्रबोधन करणे
ही अत्यंत जिकरीची गोष्ट आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी 400 वर्षापूर्वी अत्यंत एक सकारात्मक दृष्टीने हे असं सांगितलं होतं की तोची पुण्यवंते पर उपकारी प्रबोधित्या नारी नर लोका. या जगामध्ये स्त्रिया आणि पुरुषांचं जो प्रबोधन करतो, या म्हणजे हा प्रबोधन करणाराच या ठिकाणी पुण्यवान आहे. आणि ह्या पुण्यवानाचं पुण्य हे कशा पद्धतीचं आहे हे आपण आता या ठिकाणी समजून घेणार आहोत. मग आजचा विषय जो आहे तो म्हणजे तुकोबारायांचे विचार आणि शिवरायांची कृती. हा असा विषय कसा, तर महाराष्ट्रामध्ये एकाच काळामध्ये ही दोनही महामानव अगदी सोबत आणि एकमेकांच्या सहविचाराने काहीतरी क्रांती करत होती. एक जण विचार देत होते, सोबत कृती होती. मात्र प्रत्यक्ष ऐतिहासिक घटना घडाव्यात अशा पद्धतीची कृती स्वराज्याच्या निर्मितीच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी करत होते. बघा की शिवाजी महाराजांच्या प्रत्येक घटनेमध्ये जी आपल्याला धाडस दिसतंय त्याच्या मागे एक पार्श्वभूमी अशा पद्धतीची की तुका म्हणे व्हावे तयापरी धीट पतंग हा नीट दीपास होई. दिव्यावर झेप घेणारा पतंग ज्या धिटाईनं झेप घेतो, माणसानं कोणतंही काम करत असताना एवढी हिंमत दाखवली पाहिजे आणि त्याच्याशिवाय तो त्याच्या जीवनामध्ये यशस्वी होऊ शकत नाही. म्हणून आपण या दृष्टीनं या गोष्टीकडे पाहणार आहोत. इथे मी कोणाचंही चरित्र सांगणार नाहीये. इथे फक्त आपण एक शिवाजी महाराजांचं कार्य आणि त्यामागे असलेली जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची वैचारिक कृती, विचार काय आणि कशा पद्धतीचा होता याचं एक थोडंसं विश्लेषण या ठिकाणी मला झेपेन, माझ्या बुद्धीला ज्या पद्धतीनं मांडता येईल त्या पद्धतीनं मांडणार आहे. आता बघा की जे प्रबोधनाचं मी सांगत होतो, या भारतामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं जेवढं प्रबोधन होत आहे तेवढं प्रबोधन इतरांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणा किंवा इतर देशांमध्ये इतर जगातल्या इतर काही भागांमध्ये होत असेल असं मला वाटत नाही. म्हणजे ही भारताच्या आणि आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं अत्यंत जमेची बाब आहे. म्हणून आपण या प्रबोधनाच्या माध्यमातून आपलं प्रबोधन करून घेणे आणि होईल तेवढं शहाणा होण्याचा प्रयत्न या निमित्ताने 100% करणार आहोत. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विषय निघालाच म्हणून सांगतो की समजा चौदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळेस त्यांनी शिवाजी महाराजांच्या नावानं घोषणा दिल्या. म्हणजे जय भवानी जय शिवाजी ही घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. तेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आता तुकाराम महाराजांच्या बाबतीत जर दृष्टिकोन पाहिला तर मूकनायक पाक्षिकामध्ये काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजविले नवे जगी कुणी मुखियाचा जाण लाजून सार्थक नवे हित. म्हणजे मुख्याचा नायक व्हायचा असेल तर त्या नायकाला त्याच्या प्रमाणाच्याही बाहेर जाऊन प्रचंड बोलावं लागेल. कारण त्यानं जर शांत राहिलं तर प्रबोधन होऊ शकत नाही. म्हणून जो मूक नायक नावाचं जे पाक्षिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलं होतं त्याच्या सगळ्यात वर तुकाराम महाराजांचा हा अभंग राहायचा. एवढंच काय तर म्हणजे बाबासाहेबांनी असं सांगितलं होतं की मला अहिंसा ही तुकाराम महाराजांची पाहिजे. कोणती तर दया तिचे नाव भूतांचे पालन. पण ही झाली अर्धी. सगळ्या सजीवांना प्रेम करणे ही दया आहे, पण अनेक निर्दालन कंटकांचे म्हणजे दुष्टांचं निर्दालन करणे ही सुद्धा दयाचे. ही अशा पद्धतीची दया मला पाहिजे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. एवढंच काय तर जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं प्रचंड प्रेम पुस्तकांवर होतं. म्हणजे माझ्या ग्रंथाला घराला कोणी हात लावला तर मी सहन करेल, माझ्या शरीराला कोणी धक्का लावला तरी मी एक वेळ सहन करेन, पण पुस्तकाला जर कोणी हात लावला तर त्याला मी गोळ्या घातल्याशिवाय राहणार नाही असं म्हणणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मात्र आणखी एका ठिकाणी आवर्जून असं म्हणतात की या अरबी समुद्रातून भल्या मोठ्या जहाजातून अनेक ग्रंथ वाहून नेत असताना ती जहाज बुडाली, ग्रंथ बुडाले, मला विशेष फरक पडणार नाही, पण याच्यामध्ये जर काही वाचावं असं जर मला वाटत असेल तर ती म्हणजे तुकाराम महाराजांची गाथा आहे. मग मला सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराज असतील, जगद्गुरु संत तुकाराम महाराज असतील, हे एकमेकांना पूरक अशा पद्धतीनं कृती करतायत, एकमेकांना पूरक अशा पद्धतीचा विचार मांडतायत आणि ह्या सगळ्यांच्या विचाराचा आणि कृतीचा आपल्या सगळ्या समाजाला उपयोग व्हावा असाही त्याच्या मागचा हेतू आहे. मग या सगळ्यांना आपण जातीमध्ये पाहणे हे म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे अशी एक माझी भावना आहे. पुण्य तुम्ही भले कमवू नका,
पण पाप तरी करू नका, निदान एवढी एक विनंती मात्र मी या ठिकाणी बिलकुल करणार आहे. आता हे पाप आणि पुण्य मी स्वर्ग आणि नरकाच्या निमित्तानं अजिबात सांगत नाहीये, पण जसं तुकाराम महाराजांच्याच दृष्टिकोनातून जर आपण बघावं तर याच उत्तम जीवखानी जर आपल्याला या जीवनामध्ये भोगायची असेल तर मात्र आपल्याला ही गोष्ट या ठिकाणी आवर्जून करावी लागेल. आता मग आपण एकतर यांना जातीत बघायचं नाही, कारण ह्यांनी स्वतः कधीही आपल्याला आपल्या जातीत पाहिलं नाही आणि इतरांनाही आपल्यापेक्षा वेगळ्या जातीत आहेत म्हणून कधीही तिरस्कार केला नाही. जसं आता एक उदाहरण मी या ठिकाणी आवर्जून सांगतोय की शिवाजी महाराजांनी पाटीलकी देताना सुद्धा त्यांचे एक मित्र होते नागनाथ महार जातीचे आणि ते गावाचंही नाव माझ्या मते नागनाथ होतं, काही चुकू शकत असेल पण त्याच्यामध्ये आपण दुरुस्ती करता येऊ शकते. तर त्या नागनाथ गावची नागनाथ महारांना पाटीलकी दिली. मग आता मला सांगा, म्हणजे एकीकडे शिवाजी महाराज महार जातीतल्या एका व्यक्तीला गावचा प्रमुख करतायत, पण त्याच्याही अगोदर तुकाराम महाराज आता काय प्रश्न निर्माण करतायत तो गावकऱ्यांसाठी आहे. आणि त्याच्यामध्ये तुकाराम महाराज असं म्हणतात की यातीहीन झाला गावीचा मोकाशी, अरे काय त्याच्या वचनाशी मानू नये. जर उद्या चालून समजा गावाचा प्रमुख जर कुणी व्यवस्थेनं हलक्या जातीचा दाखवलेला माणूस जर उद्या समजा सरपंच झाला, मग बाकीच्यांनी काय त्याच्या शब्दाला किंमत द्यायची नाही काय, असा प्रश्न तुकाराम महाराजांनी त्यावेळेस उपस्थित केलाय. म्हणजे याचा अर्थ तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे की निश्चित कोणत्याही जातीचा माणूस जर उद्या चालून गावचा प्रमुख झाला तर गावच्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आता त्याच्या शब्दाला किंमत दिली पाहिजे. म्हणजे एकीकडे तुकाराम महाराज हा विचार व्यक्त करतायत आणि तिकडं प्रत्यक्ष कृती ही शिवाजी महाराज करतायत. ही आपल्यासाठी एक, आपण महाराष्ट्रातले आहोत म्हणून अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणूनच विद्यापीठाने हा आवर्जून विषय दिला, त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्यांच्याविषयी कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त करतो. आता बघा की शिवाजी महाराजांनी नियुक्त्या करताना सोयरे पाहिले नाही, तर त्यांनी मोहरे पाहण्याचं काम केलं आणि मोहऱ्यांना नियुक्ती दिली. जसं आता रामोशी समाजाचे बहिर्जी नाईक होते, त्यांना गुप्तहेर केलं. नाभिक समाजाचे शिवाजी काशीत होते, त्यांनाही गुप्तहेराचा प्रमुख केलं. म्हणजे या लोकांनी, या महामानवांनी कधीही ना दुसऱ्या जातीचा द्वेष केला ना आपल्या जातीचा अहंकार बाळगला. मग ही फार मोठा विचार आणि ही फार मोठी कृती आपल्याला आपलं जीवन जगताना सुंदर कसं करता येईल यासाठी फार महत्वाची आहे. मग बघा की तुकाराम महाराज मात्र त्यावेळेस काय विचार व्यक्त करतायत, तर विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म आणि भेदाभेद भ्रम अमंगळ. जात व्यवस्था आहे हे तुकाराम महाराजांना मान्य आहे, पण जात व्यवस्थेमध्ये जो तुम्ही इतर जातीचा तिरस्कार करतायत याला मात्र तुकाराम महाराजांचा कडाडून विरोध आहे. आणि म्हणून त्यांनी हा भेदाभेद अमंगळ असल्याचं अत्यंत मोठ्या मनानं सांगितलं. बरं एवढंच नाही तर हिंदीमध्ये त्यांचं एक चरण आहे ज्याच्यामध्ये ते असं म्हणतात की जात नसू मुझे कछु नाही प्यार, असते की नाही हिंदू धेड चंबार. हिंदू धर्मातल्या माझ्या जातीचा मला अहंकार नाही आणि हिंदू धर्मातल्याच माझ्यापेक्षा इतर जाती ज्या खालच्या म्हणून सांगितल्या जात आहेत त्याचा मला तिरस्कार नाही. हे जर तुकाराम महाराज सांगतायत तर तुकाराम महाराजांच्या या विचारानुसार शिवाजी महाराजांची कृती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. मग आता म्हणजे बरं, याच्यातून आणखी एक गोष्ट आपण या ठिकाणी समजून घेऊयात की आपण मराठी करतोय, मराठी ही केलीच पाहिजे, मराठी आपली मातृभाषा आहे हे निश्चित आहे, पण हा अहंकार म्हणून याला बघू नये. ही जिवंत राहणार आहे. मात्र इतर, म्हणजे जसं आपण इतर जातीचा द्वेष करू नये तसाच इतर भाषेचा सुद्धा द्वेष करू नये हे तुकाराम महाराजांकडून आपल्याला शिकायला मिळू शकतं. कारण आताच जे चरण मी तुम्हाला सांगितलं ते हिंदी भाषिक आहे. मग तुकाराम महाराजांनी मराठी गाथेमध्ये हिंदीचे जर अभंग लिहिले असतील तर आपण ही सुद्धा गोष्ट या विषयाच्या अनुषंगाने या ठिकाणी समजून घेऊ शकतो. आता शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपल्या नजरेसमोर बहुतांशी असं एक दाखवण्यात आलेलं आहे की हे म्हणजे मुसलमानाच्या सगळं विरोधातलं विषय आहे. पण आपण आता म्हणजे याचा संदर्भ अभंगाकडे जायचा आहे म्हणून मी या ठिकाणी हा देतोय. तर बघा की शिवाजी महाराजांचं अस्सल चित्र जर कोणी काढलेलं असेल, म्हणजे जे शिवाजी महाराजांना पाहून ज्यांनी जे चित्र काढलेलं आहे ते अस्सल चित्र ज्यांच्यामुळे आपल्याला मिळालं ते चित्रकार होते मीर महम्मद, हे मुसलमान आहे. शिवाजी महाराजांचे वकील आहेत काजी हैदर आहेत, विश्वासू मित्र आहेत मदारी मेहतर आहेत, पहिले सैन्य प्रमुख आहेत नूरखान बेग आहेत, तोपखान्याचे प्रमुख आहेत इब्राहिम खान आहे,
आरमाराचे पहिले सुभेदार आहेत दर्यासागर सारंग आहेत. अफजल खानाच्या भेटीच्या वेळेस वाघ नखे देणारे रुस्तम यजमान आहे. मग आता हे लक्षात घेऊयात की शिवाजी महाराजांच्या सोबत जर मुस्लिम या आपल्या प्राणपणाने जर लढत असतील तर तेव्हा तुकाराम महाराज मुसलमानांमध्ये सुद्धा जागृती करण्याचं काम करत होते. म्हणजे आपल्याला हे माहिती आहे की त्या मावळ प्रांतामधल्या प्रदेशातल्या वारकऱ्यांना धारकरी बनवण्याचं काम तुकाराम महाराज करत असताना स्वतः एवढं त्यांनी एक पात्रता निर्माण केली होती की हिंदूंना जर ते वारकऱ्यांना कशा पद्धतीनं तुमच्या जीवनाची आचरण पद्धती असावी हे सांगत होते, त्याच काळामध्ये त्याच वेळी ते मुसलमानांना सुद्धा काय सांगत होते तर गाथेमध्ये हे अभंग आहेत आणि ते मुसलमानांना सांगण्याचाही त्यांना अधिकार होता. ते म्हणत होते की अल्लाह देवे अल्लाह दिलावे, अल्लाह दारू अल्लाह खलावे, अल्लाह बगर नाही कोय, अल्लाह करे सोयी होय. म्हणजे तुकाराम महाराजांनी जर सांगितलंय की अल्लाह शिवाय काहीच खरं नाहीये, मग हे हिंदूंना नाही सांगितलं, हे वारकऱ्यांना नाही सांगितलं की अल्लाह शिवाय काही खरं नाहीये. हा त्यांचा अधिकार होता की ते मुसलमानांना सुद्धा प्रबोधन करू शकत होते आणि नव्हे त्यांनी ते केलं. म्हणून ते गाथेमध्ये अभंग आहेत, आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. मग अल्लाच्या संदर्भात मुस्लिम समाजाच्या संदर्भात तुकाराम महाराजांची जी दृष्टी होती तीच शिवाजी महाराजांची होती. आणि म्हणून विविधता आहे हे मान्य आहे, पण याच्यामध्ये एकी कशी ठेवता येईल याचा सुद्धा प्रयत्न या दोघांनी सुद्धा केल्याचं आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. मग आता थोडस आजच्या दृष्टीने आपण या गोष्टीकडे थोडस बघूयात. जसं आपण आपल्या जीवनामध्ये जसं वयानं मोठं होत जातो तसं सेफ साईड पाहतो. उदाहरणार्थ नोकरी लागताना कितीही दूर लागू द्या अडचण नाही, थोडस 6 महिने झाली की मग मला थोडस माझ्या जिल्ह्यात जागा मिळेल का, जिल्ह्यात आल्यानंतर तालुक्यात थोडस 4-8 महिन्यात मला नियुक्ती मिळू शकते का, बदली होऊ शकते का, नंतर माझ्या शहरात, नंतर माझ्या अगदी जवळ कुठं. हे कशामुळं आपलं वय जसं होत जातं तसं आपण कोणत्या दृष्टीने विचार करतो की सेफ साईड. समजा मी आता माझं शिक्षण झालं, मला काहीतरी नोकरी म्हणा उद्योग म्हणा जर करायचा असेल आणि त्यापूर्वी जर माझ्या वडिलांचा एखादा चालू बिझनेस असेल तर मी शक्यतो वेगळा विचार करत नाही. मी असा विचार करतो की वडिलांचा जो पारंपरिक व्यवसाय असेल तो मला करता येईल का, म्हणजे त्याचं गिराईक तयार आहे, त्याचा कच्चा माल, त्याचं गणित व्यवहार मुनीम आहे आणि मग हे मला करता येईल का. म्हणजे नवं मला काहीही निर्माण करण्यासाठीची तयारी माझी नसते. पण याला शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज हे दोघंही अपवाद आहेत. याचं उदाहरण असं की शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजे हे सरदार होते. शिवाजी महाराजांना माहित होतं की शहाजी राजांनी जर माझ्यासाठी विनंती केली तर मला सुद्धा सरदारकी मिळणार आहे, पण आपल्या जीवावर उदार झाले आणि जर वडील सरदार असतील तर मी राजा का न व्हावा हा विचार त्यांनी केला आणि त्यांनी तो प्रत्यक्षात आणला. इकडे तुकाराम महाराजांचा आपण विषय घेऊयात. तुकाराम महाराजांचे वडील सावकार आहेत. तुकाराम महाराज हे म्हणू शकत होते की सावकारकी ऑलरेडी सगळं सेटअप रेडी आहे, मला फक्त व्याजाचा पैसा घ्यायचा आहे. पण तुकाराम महाराज म्हणतात की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे बेच करी. पैसा चांगल्याच मार्गाने कमवायचा आहे, मग त्याला माझ्या वडिलांचा पारंपरिक व्याजाचा हा चुकीच्या मार्गाच्या पैशाला लाथ मारायची गरज पडली तर ती मारेन. तुकाराम महाराजांनी वडिलाच्या सावकारकीचा त्याग केला आणि स्वतः चांगल्या मार्गानं उत्पन्न काढण्याचा काम केलं. म्हणजे ही अशा आणि जे आपल्या आई वडिलांच्याही पेक्षा वेगळं पण मोठं अधिक आणि विशेष असं जे काम करतात जीवनामध्ये ते अत्यंत मोठे होत असतात. हा एक आदर्श सुद्धा आपल्याला या दोघांच्या चरित्रातून आणि कृतीतून पाहायला मिळतं. आता शिवाजी महाराज यांच्याकडे जेव्हा जेव्हा शहाजी राजे यायचे तेव्हा इतिहासामध्ये आपल्याला हे वाचायला मिळतं. म्हणजे आजच्या एक जे इथे विद्यार्थी आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून सांगतो की आपल्या वडिलांचं आपल्या आईचं आपल्या जीवनामध्ये किती महत्व असतं. म्हणजे शिवाजी महाराजांकडे शहाजी राजे आल्यानंतर काही अंतरापर्यंत त्यांच्या पालखीचं भोई व्हायचं. भोई ती पालखी खाली टेकवल्यानंतर शहाजी राजांची पादत्राणे आपल्या डोक्यावर घ्यायची आणि सिंहासनापर्यंत ती नेऊन ठेवायची.
शहाजी राजे तिथे आल्यानंतर ते पादत्राणे घेतील. काय हो याच्या मागचा उद्देश? काय याच्या मागचं? ही आपल्या वडिलांबद्दलची, आपल्या आईबद्दलची कृतज्ञता आहे. मग एकीकडे शिवाजी महाराज ही कृती करत असताना दुसरीकडे तुकाराम महाराज मात्र त्यावेळेस असं मत व्यक्त करत होते की तुका म्हणे माये बापे अवघी देवाची स्वरूपे. आपले आई वडील हे देवाचं स्वरूप आहे. मग कुठेही त्या देवासाठी जाण्याची गरज नाहीये. आपल्या आई वडिलांमध्ये आपण देव बघू शकतो. अरे एवढंच काय, तर वडील आपल्या मुलासाठी काय करतात, तर तुकाराम महाराज सांगतात, बाप करी जोडी लेकराची ओढी आपली करवंडी वाळवून या. आपलं पोट पाठीला लागेपर्यंत मेहनत करतात, प्रचंड पैसा कमवतात, गाडी घर बंगला कमवतात, बॅलन्स तुमच्यासाठी कमवतात आणि आपल्यानंतर हे सगळं ऐत आपल्या मुलांना कोणत्याही म्हणजे अपेक्षेविना ते देऊन टाकतात. उद्या मुलगा मला घरातून काढून टाकेल का, हा विचार सुद्धा ते करत नाहीत. मग हे जेवढं आपले आई वडील आपल्यासाठी करतात, मग इकडे तुकाराम महाराज मात्र असं म्हणतात, आपले आई वडील आपल्या मुलांसाठी एवढं करत असताना मुलाला जर आपल्या बापाबद्दल कृतज्ञता नसेल आणि तो जर कृतज्ञ होत असेल, तर तुकाराम महाराजांनी सांगितलं, आवडे नासा झाला बाप आले पाप वस्तीसी. ज्या मुलाला त्याची आई वडील आवडत नसतील, नुसते आवडतच नसतील, बाकी तर द्वेष आणि ते तर फार दूरची गोष्ट आहे, पण नुसते नावडते जर झाले, म्हणजे ही जरी स्टेप असेल, पहिली स्टेप नावडते असण्याची, तरीही त्याच्या अख्ख्या वस्तीत पाप आलंय असं तुम्ही मानलं पाहिजे. हे विद्यार्थ्यांचं प्रबोधन, हे मुलांचं प्रबोधन तुकाराम महाराज करतायत. पण यासोबत आपल्या आई वडिलांची जबाबदारी काय, आपण पालक म्हणून काय केलं पाहिजे याचं भान सुद्धा तुकाराम महाराज त्या ठिकाणी देतात. आणि तुकाराम महाराज सांगतात की माय बापे सर्पीन बोका त्यांचे संगे सुखान पवे बाळ. म्हणजे समजा आई सापासारखी जर विषारी बोलत असेल आणि बाप जर समजा बोक्याप्रमाणे भांडत असेल आवाज चढवून, तर या अशा आई बापाच्या सहवासामध्ये, या अशा आई बापाच्या संगतीनं त्यांची मुलं कधी सुखी राहू शकत नाही. आणि म्हणून आपण ही गोष्ट या ठिकाणी समजून घेतोय की आपल्याला या अशा पद्धतीचं जर सुख लागत असेल, तर आपल्याला तुकाराम महाराज काय म्हणतायत, आपल्याला शिवाजी महाराज काय म्हणतायत, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी यासाठीच करत आहेत. आता समजा आपल्या जीवनामध्ये आपलं भलं होण्यासाठी आपल्याला अनेक पर्याय, जेव्हा तुकाराम महाराज मात्र इकडे शिवाजी महाराज आपले मावळे बनवतायत, इकडे शिवाजी महाराज आपले मावळे बनवताना आपल्यापेक्षा वयानं मोठे आहेत का लहान आहेत का काय हे न करता आपल्याला ते मित्र म्हणून तयार करतायत. म्हणजे जीवनामध्ये यशासाठी आपल्याला मित्र बनवता आले पाहिजे. मग शिवाजी महाराजांचे मावळे हे स्वराज्याचे नौकरदार नसायचे, ते शिवरायांचे मित्र असायचे. आणि हा विचार म्हणजे एकीकडे ही कृती असताना तिकडे मात्र तुकाराम महाराज विचार काय सांगत होते, तर तुका म्हणे संग उत्तम असावा याविना उपावा काय सांगू. मी जास्त फापट पसारा लांबत नाही, तुमच्या भल्यासाठी तुमची संगत चांगली असली पाहिजे, यापेक्षा मी वेगळं सांगत नाही. आणि काय शिवाजी महाराजांची संगत होती, जीवाला जीव देणारी संगत, जीवाला जीव देणारे मित्र शिवाजी महाराजांना लाभले. आज आपलेही काय दुःख आहे की समजा आपल्याला जर दुःख झालं तर एवढा जवळचा मित्र नाही आपल्याला कुणी की ज्याच्या जवळ आपण दुःख व्यक्त करावं. मग एकीकडे आपण मित्र नाहीत आणि दुसरीकडे शिवाजी महाराज प्रत्यक्ष अनेक मित्रांच्या संघटनाच्या जोरावर स्वराज्याची निर्मिती करतायत. आपण ही गोष्ट सकारात्मक दृष्टीने या ठिकाणी सहजपणे समजून घेऊ शकतो. म्हणून स्वराज्याप्रतीची मानसिकता सकारात्मक या सगळ्या मावळ्यांची झाली. कारण हे आम्ही नोकरदार नाहीयेत, म्हणजे माझी नोकरी ही माझ्या पगारापुरती नाहीये, तर माझी नोकरी मी आउटपुट द्यावं आणि त्याच्यातून एक काहीतरी देशाचं हित व्हावं, ही अशी मानसिकता जोपर्यंत आपल्यामध्ये निर्माण होत नाही. म्हणून आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आता आज काय होतं की आपल्याला काय करायचं, काही झालं की आपल्याला काय करायचं, मग आपल्याला हे असं न करता माफ करा, थोडस नेटवर्कचा काही इश्यू आला होता. तर बघा या ठिकाणी मग त्या मावळ्यांचा विचार काय असायचा,
त्या मावळ्यांचा विचार असा असायचा की ज्या राजानं मला नौकरदार न म्हणता मला मित्र मानलंय, मग रयतेला जर त्रास झाला तर तो राजाला व्हायचा आणि राजाला झालेला त्रास हा मला झाला पाहिजे, मला होतोय, ही एक भावना या सगळ्या सैनिकांच्या, या सगळ्या मावळ्यांच्या, या सगळ्या सरदारांच्या मनामध्ये होती. आता याच्याही मागे विचार होता. तर तुकाराम महाराजांनी सांगितलेला विचार असा की परपीडक तो आम्हा दावेदार, विश्वी विश्वंभर म्हणून या. म्हणजे तुकाराम महाराजांची भूमिका अशी होती की माझ्याशी जर कोणी शत्रुत्व करायला आला असेल, मला जर कोणी भांडायला आला असेल तर मी त्याला माफ करेन, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण गरीबाला, दुःखिताला, पीडिताला जर कोणी त्रास देणार असेल मग तो माझा मात्र सरळ सरळ शत्रू असेल. अहो, स्वराज्याचा शत्रू कोण होता? त्या स्वराज्याच्या किंवा रयतेच्या जीवाला, रयतेच्या शेताला, रयतेच्या एकंदरीत या सगळ्या गोष्टीला जो कोणी त्रास देईल हा म्हणजे रयतेच्या त्या स्वराज्याचा शत्रू असायचा. मग आपण ही गोष्ट या ठिकाणी समजून घेऊयात. आता बघा की महात्मा फुलेंनी जेव्हा पहिली शिवजयंती साजरी केली, ते पहिली शिवजयंती साजरी करणारे महात्मा फुले आपलं काही लिखाण अखंडामध्ये करतायत. आता तुकाराम महाराज अभंगामध्ये लिखाण करतायत आणि महात्मा फुले अखंडामध्ये लिखाण करतायत. काहीतरी याच्या मागे एक विचार आहे. तुकाराम बीजेच्या वेळेस महात्मा फुले स्वतः या बीज सोहळ्याच्या निमित्तानं देहूला जायचे. तिथे त्यांना काही गोष्टी लक्षात आल्या. तर तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये असं सांगितलेलं आहे की अभंग ना भंगे आणि अखंड ना खंडे, गंगे मिळणे सिंधू जैस्या. म्हणजे अभंग हे भंगणार नाहीत आणि अखंड हे खंडणार नाहीत. तुकाराम महाराजांनी अभंगामध्ये लिखाण केलं आणि महात्मा फुलेंनी अखंडामध्ये लिखाण केलं. आता शिवाजी महाराज हे आमचे प्रातःस्मरणीय आहेत असं सांगणाऱ्या सावित्रीबाई फुले ह्या मात्र तुकाराम महाराजांबद्दल आपलं मत नवऱ्याच्या अनुषंगाने व्यक्त करताना असं म्हणतात की तुका जैसा तैसा संत ज्योती, शुद्ध ज्ञान देई जना नीतिमती. तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये लोकांना जे शुद्ध नीती आणि मतीचं ज्ञान दिलंय तेच काम आज माझा नवरा ज्योतिबा देतोय. म्हणून संत तुकाराम प्रमाणेच मी माझ्या नवऱ्याला सुद्धा संत मानते. ही असे जातीच्याही पलीकडे जाऊन विचार करणारी ही माणसं होती. आणि म्हणून आपण या ठिकाणी हा विचार लक्षात घेतोय की स्वराज्यासाठी लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा मात्र जाता कामा नये. तानाजी मालुसरे रायबाच्या लग्नाची पत्रिका द्यायला जाताना शिवाजी महाराज म्हणतात आमचा आशीर्वाद आहे लग्नाला. तानाजी मालुसरे म्हणतायत आशीर्वाद का? आपण स्वतः आलं पाहिजे. तेव्हा शिवाजी महाराज सांगतायत की आम्ही एका मोहिमेवर जाणार आहेत. कोणती मोहीम आहे? कोंढाण्याची. मात्र त्यावेळेस अगदी कोणताही म्हणजे निसंकोचपणे म्हणजे घरी जातो, बायकोला विचारतो, मुलाचा सल्ला घेतो, सोयऱ्याची विचारपूस करतो आणि मग मी सांगतो की मला पगार देणाऱ्या मालकाच्या विषयी आता मी त्याच्या कामाची जबाबदारी घ्यावी का नको असा कोणताही विचार न करता मात्र त्या ठिकाणी रायबाच्या लग्नाच्याही म्हणजे आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग रायबाचे असं म्हणत 300 मावळे घेऊन त्या ठिकाणी तानाजी मालुसरे लढायला जात आहेत. आणि गड आला पण सिंह गेला असं एक अभिमानानं त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज व्यक्त होतानाच रायबाचं लग्न लावून त्या रायबाला सुभेदार बनवतायत. मग एकीकडे ही कृती होताना या मागचा विचार तुकाराम महाराजांचा काय असला पाहिजे याचा विचार जेव्हा आपण करतो तेव्हा मला एक ठिकाणी अभंग असा सापडतो की स्वामी पुढे व्हावे पडता भांडण, मग त्या मंडन शोभा दावी. म्हणजे जर युद्धाचा प्रसंग आला तर राजाच्या पुढे आपण झालं पाहिजे. अशाच सैनिकाची जी काही कृती आहे ही शोभणारी कृती आहे आणि ती कृती एकीकडे विचार मांडतायत तुकाराम महाराज आणि कृती करतायत हे मावळे, हे सरदार. एवढंच नाही तर बाजीप्रभू देशपांडे घोडखिंडीमध्ये 6 ते 7 तासांची झुंज देत आहेत 300 मावळ्यांमध्ये आणि शिवाजी महाराजांना सांगतात विशाळगडावर पोहोचून तोफांची सलामी द्या, तोपर्यंत एकही गणिम आतमध्ये येणार नाही ही आमची खात्री आहे. अहो, तिथे हे सगळं रक्त सांडणाऱ्या बाजीप्रभू देशपांडेंच्या समोर तुकाराम महाराजांचा काय विचार असला पाहिजे तर तुकाराम महाराजांनी सांगितलं तुका म्हणे ठाव पायी का निराळा,
नाही स्वामी स्थळा गेल्या विना स्वामी आपल्या निश्चित स्थळावर जात नाही तोपर्यंत आपली जागा काही झालं तरी जो सोडत नाही अरे त्याला सैनिक म्हणावं. हा विचार तुकाराम महाराज एकीकडे करतायत आणि तिकडे मावळे मातलं या अशा पद्धतीनं कृती करतायत हे आपण या ठिकाणी समजून घेऊया. म्हणजे किल्ला गेला तर हरकत नाही मात्र मावळा जाता कामा नये. कारण तुकाराम महाराजांनी सांगितलं होतं काय होतं तुकाराम महाराजांनी मावळे घडवताना त्यांनी सांगितलंय बा की स्वराज्यामध्ये सैनिक कमी आहे युद्धाचे प्रसंग जास्त आहेत. आपलं रक्षण करून समोरचे मारता येतील तेवढे मारले पाहिजे. आपला राखून या ठकावे अनेक अरे घ्यावे सकळी का हरून या. आपलं रक्षण करायचं आणि समोरचे जेवढे मारता येतील तेवढे मारायचे. हे कोण सांगताय तर हे तुकाराम महाराज सांगतायत. मग असा विचार येऊ शकतो की संत मारण्याची भाषा कशी करतायत तर हे पहा कोणाही जीवाचा न घोडो मत्सर हेची वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाच्याही जीवाचा द्वेष घडता कामा नये. हे झालं वारकऱ्याच्या दृष्टिकोनातून पण क्षत्रियाच्या दृष्टिकोनातून हा विचार नाही. तर तुकाराम महाराजांनी काय सांगितलं हत्या क्षात्र धर्म नव्हे निष्कामते कर्म. रणांगणावर युद्ध करणाऱ्या योद्ध्यानं प्रति योद्ध्याला मारलं पाहिजे हाच त्याचा निष्काम कर्माचा भाग आहे. म्हणजे बघा युद्ध क्षत्रियाचं निष्काम कर्म काय आहे तर युद्धामध्ये शत्रू सैनिक मारला पाहिजे हे तुकाराम महाराज आहेत. आता आपण चरित्रात जात नाहीये फक्त विचाराच्या दृष्टिकोनातून सांगतोय म्हणून अगदी थोडक्यामध्ये आता आपण या ठिकाणी विषयाच्या शेवटाकडे येतोय. म्हणजे एक लक्षात घ्या की जिवाजी महाले असतील किंवा आता आपण म्हणतोय होते जिवाजी म्हणून वाचले शिवाजी प्रतापगडाच्या पायथ्याला त्यांची कबर बांधली. म्हणजे जर समजा माझ्यासाठी जसं आपण म्हणतो ना कामापुरता मामा आज ती प्रवृत्ती अत्यंत मोठ्या प्रमाणात फोफावलेली असताना मावळा गेल्यानंतर त्याला वाऱ्यावर सोडला जात नसायचं. मावळा गेल्यानंतर त्याला त्याच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडला जात नसायचं. त्याची आयुष्यभराची तजवीज केल्या जायची. अहो प्रतापराव गुजर जेव्हा बेलोल खानाला सोडून देतात असाच तेव्हा शिवाजी महाराजांनी सांगितलं गनिम का सोडला त्याला मारल्याशिवाय किंवा माझ्या समोर आणल्याशिवाय तुम्ही माघारी येऊ नका. तडका फडके अगदी 7 सैन्य घेऊन प्रतापराव गुजर जेव्हा निघतात तेव्हा त्यांचा तिथे मृत्यू होतो. आणि त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी म्हणून प्रतापराव गुजरांच्या पत्नी जेव्हा रडतात तेव्हा शिवाजी महाराज म्हणतात तुम्ही आमच्या बहीण आहेत का रडतायत. तेव्हा त्यांनी सांगितलं माझे पती गेले म्हणून मी रडत नाहीये पण माझ्या मुलीच्या लग्नाचं काय होणार आहे. तर शिवाजी महाराज म्हणले लागलं अरे पण कोणासोबत तर राजारामासोबत शिवाजी महाराजांनी तिचं लग्न लावून दिलं. म्हणजे बघा की जर माझ्यानंतर माझ्या कुटुंबाची हेळसांड होणार नाहीये ह्याची जर मला खात्री असेल आणि स्वराज्य हे माझ्या येणाऱ्या पिढ्याच्या सुखासाठी आहे ही भावना जर माझ्या मनात निर्माण होत असेल तर मी त्या स्वराज्यामध्ये माझं रक्त सांडायला केव्हाही तयार आहे. म्हणून एक लक्षात घ्या संसारात आपण आल्यानंतर सगळ्याला संसार करायचा आहे कोणाला सुटलाय पण संसार करताना मात्र नुसतं कुटुंब एक कुटुंब बाल्या बाल्याची माय बालीन 10x10ची खोली हे माझे गुरु प्रदीप दादा नेहमी सांगत असतात. अशी मानसिकता आपल्यामध्ये असू नये. मग लक्षात घ्या की सत्यवादी करी संसार सकळ. तुकाराम महाराजांनी सांगितलं संसार करायचा कशा पद्धतीनं बघा शिवाजी महाराज 8 पत्नी होत्या मुलं संसार कमी नव्हता. तुकाराम महाराज 2 पत्नी होत्या 7 मुलं होते संसार कमी नव्हता. समाजाचाही केला कुटुंबाचाही केला पण कशा पद्धतीनं करायचा तर सत्यवादी करी संसार सकळ अलिप्त कमळ जळी जैसे. कमळ पाण्यात आहे पण त्याला ते पाणी लागू देत नाही. पानावर पाणी टाकून बघा घर ते निघून जातं पाणी पण कमळाला पाण्यातून बाहेर काढा ते जिवंत राहू शकत नाही. निरीक्षण केलं तुकाराम महाराजांनी आणि सांगितलं याला म्हणायचा संसार. अलिप्तवादी करी संसार सकळ जळी कमळ जळी जैसे. पाण्यात राहायचं पण पाणी लागू द्यायचं नाही. पाण्याच्या बाहेर राहायचं नाही नसता जीव जाईल पाण्यातच राहायचं. या अशा पद्धतीची मानसिकता आपली तयार झाली पाहिजे. आता जेव्हा आपण तुकाराम महाराजांनी सांगितल्या प्रमाणे आणि शिवाजी महाराजांनी केल्याप्रमाणे कृती करू तेव्हा आपण जीवनामध्ये 100% यशस्वी होत याच्यात अजिबात शंका नाही. पण एकदा का आपण हवेत उडायला लागलो आणि आपली नजर जर खाली नसेल तर मात्र तुम्हाला लोक
फक्त 2 दिवस चांगले म्हणतील, तिसऱ्या दिवसापासून तुमच्याकडे ते ढुंकूनही पाहणार नाही. फार फार तर फेसबुकवर व्हॉट्सअपवर तुम्ही गेल्यानंतर रिप नावाचा मेसेज करतील, तुमच्या घरात जाऊन तुमच्या घरच्यांचं ते सांत्वन करणार नाही. म्हणून मोठं तर व्हायचं, मात्र आपली जमिनीवरची नाळ सुटू द्यायची नाही. कारण तुकाराम महाराजांनी सांगितलेला एक अभंग या ठिकाणी सांगतो आणि माझ्या या व्याख्यानाला या ठिकाणी पूर्णविराम देतो. तर काय तुकाराम महाराजांचा विचार, तर वाढवी मान न म्हणावी निश्चिंती. एकदा का आपला मान वाढला की आपण आता याच लेवलला लॉक झालोय असा विचार कधीही करायचा नाही. मी आता तिथे फिक्स झालोय हा विचार कधीही करायचा नाही. ही जीवनाची चढ उतार आहे. तुमचा विचार सुंदर असेल, तुम्ही वर जाताल, तुमच्या विचारामधलं खुजेपण तुमची सुद्धा उंची कमी करीत असतं. आणि म्हणून तुकाराम महाराजांचा हा विचार काय सांगतोय, तर वाढली मान न म्हणावी निश्चिती, भूती यांचे प्रीतीभूतपण. माणसामध्ये जोपर्यंत तुम्ही राहाल, कितीही उडा, पण माणसामध्ये राहून उडा, तोपर्यंतच माणसं तुमच्यावर प्रीती करतील, तोपर्यंतच माणसं तुमच्यावर प्रेम करतील. हे अशा पद्धतीचा विचार आपण या ठिकाणी समजून घेतला. आणि विशेष म्हणजे मला एक जाताना फक्त एवढं सांगायचं आहे की मी शिक्षक कशामुळे आहे, तर माझी चित्रकला चांगली होती म्हणून 10वी नंतर मी चित्रकला केली आणि मी कला शिक्षक झालो. पण माझं तसं मूळ शिक्षण जर पाहिलं तर बंधू आणि भगिनींनो, विद्यार्थ्यांनो, पत्रकारांनो किंवा सगळ्यांसाठी जे ऐकतायत ते, माझं शिक्षण फक्त आणि फक्त 10वी आहे. 10वीच्या नंतर मी कोणत्याही कॉलेजला गेलेलो नाही. विद्यापीठ कधीही मी काही निमित्त जर गेलो असेल तर तेवढंच. पण आज माझ्या जीवनामध्ये मला प्रचंड मोठा आनंद होतोय आणि या आनंदाचं श्रेय सगळ्यात अगोदर मी देणार आहे माझे सन्मित्र मार्गदर्शक डॉक्टर कैलास आंबोरे सर आणि त्यानंतर या सगळ्या आयोजक टीमला, की तुम्ही मला जीवनामध्ये काहीतरी वेगळं दिलंय, की ज्याची 10वी झालेली आहे त्या 10वी झालेल्या एका व्यक्तीला तुम्ही मात्र विद्यापीठामध्ये व्याख्यानासाठी आमंत्रित केलं. हे मी विजय गवळी नाही, तर हे तुकाराम महाराजांची जी विचार आहे आणि शिवाजी महाराजांची जी कृती आहे ती मला जी समजली, माझ्या बोबड्या बोलाना मला ती जी मांडण्याची एक सद्बुद्धी किंवा तुम्ही मला जी संधी दिली त्याबद्दल अत्यंत नम्रपणे मी आपल्या सगळ्यांचा फार मोठा ऋणी आहे. आणि ही सेवेची संधी दिल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद. जय शिवराय. धन्यवाद सर. आपण आपल्या शिक्षणाचा उल्लेख केला. बहिणाबाई चौधरी किती शिकल्या होत्या, परंतु बहिणाबाई चौधरींचं साहित्य आज अनेक विद्यापीठामध्ये अभ्यासलं जातं, त्याच्यावरती PhD होते. आणि म्हणून शिक्षण आणि गुणवत्तेचा संबंध असतोच असंही नाही आणि नसतोही असंही नाही. काही जण असं म्हणतात की जो शिकला तो माणसातून उठला, आणि म्हणून बदलत्या परिस्थितीमध्ये शिक्षण व्यवस्थेबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांचा जो विचार आणि संस्कार आत्मसात केला, त्याची प्रासंगिकता खूप मोठ्या प्रमाणात सध्या वाढते. कारण आता बघतोय आपण प्रचलित काळामध्ये स्वतःचाच विचार आत्मसात करण्याची लोकांची नीतिमत्ता राहिली नाही. मग तो व्यक्तिगत पातळीवरती असो, राजकीय पातळीवरती असो, आर्थिक पातळीवरती असो, आंतरराष्ट्रीय पातळीवरती असो, स्वतःच्याच विचाराप्रती एकनिष्ठ लोक राहत नसतील, तर तुकाराम महाराजांचा विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्यक्षात कार्य 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 कार्यप्रवण केला. यात शिवाजी महाराजांचं अत्यंत मोठेपण आपण आम्हासमोर मांडलं. त्यामुळे आपल्या व्याख्यानाची प्रासंगिकता ही निश्चितच वाढते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व हे प्रत्येक फील्डमध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये हे अनन्यसाधारण राहिलं आहे. आणि म्हणून लोकप्रशासनाचा अभ्यासक आणि लोकप्रशासनाचे प्राध्यापक असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्याम शिरसाट सर ही छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व हे वेगळ्या परिप्रेक्षामध्ये मांडत असतात. आणि म्हणून या प्रसंगी मी आदरणीय श्याम शिरसाट सर विद्यापीठाचे प्रकुलगुरू यांना विनंती करतो की आपण या प्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करावे. आदरणीय श्याम शिरसाट सरजी. सर्वांना नमस्कार. माझा आवाज येतोय? येतोय. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकोबाराय यांच्या पावन स्मृतीस मी अभिवादन करतो. आजच्या या व्याख्यानासाठी उपस्थित असलेले प्रमुख वक्ते माननीय श्री विजयजी गवळी, छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्राचे संचालक डॉक्टर
आनंद देशमुख, सूत्रसंचालन करणारे आमचे मित्र डॉक्टर पुरुषोत्तम देशमुख, डॉक्टर कैलास आंभोरे आणि माझे सर्व मित्रमैत्रिणींनो, बंधू भगिनी. एक खूप सुंदर आणि अतिशय विवेचनात्मक व्याख्यान आपण ऐकलं आणि माननीय गवळी सरांनी शेवटी जो उल्लेख केला की एका 10वी असलेल्या व्यक्तीला एका विद्यापीठानं बोलवलं. सर, आपण या सत्काराचे हकदार आहात. सर, ज्या पद्धतीनं विवेचनात्मक, एक तर मी सगळ्यात आधी आमच्या आयोजकांचं सुद्धा अभिनंदन आणि कौतुक करेल की त्यांनी ह्या दोन्ही गोष्टीसाठी धन्यवाद सर. एक एक जो विषय आपण ठेवला, तुकोबारायांचे विचार आणि छत्रपतींचे कार्य, म्हणजे हा विषयाचा शोधच एक फार दिव्य आहे. म्हणजे आतापर्यंत ज्या पद्धतीनं शिवजयंती साजरी केल्या जाते ती जसं चरित्रात्मक बोलणं आणि तेच शरीरामध्ये रक्त सळसळलं पाहिजे असं, पण मेंदूतलं रक्त सळसळण्याचं काम आजच्या या व्याख्यानानं केलेलं आहे. आणि म्हणून तो विषय आणि या विषयावर अतिशय प्रखरपणे, अतिशय तात्विक दृष्टिकोनातून, वैचारिक दृष्टिकोनातून, तार्किक दृष्टिकोनातून मांडणी करणारे गवळी सर आपण बोलावले, त्यासाठी मी खरोखर आपलं अभिनंदन करतो. खर तर खूप मुद्दे आजच्या व्याख्यातांनी आपल्या व्याख्यानातून मांडले. म्हणजे आम्हाला असं वाटत होतं की सर आपण अजून बोलत राहावं, आणखी काहीतरी संदर्भ ते मिळत राहावे. इतकं सुंदर पद्धतीनं आपण ही मांडणी केलेली आहे. आणि कारण संतांचा विचार, त्यातही प्रामुख्याने समकालीन शिवाजी राजांना समकालीन असलेल्या तुकोबारायांचे विचार आणि त्याचा जो प्रभाव हा छत्रपती शिवाजी राजांच्या कार्यकर्तृत्वावर पडला, याची खूप सुंदर जोडणी केवळ तिथपर्यंतच न थांबता आपण अगदी महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले इथपर्यंत हा सगळा विचार किंवा त्या प्रभावाचं एक शृंखला, एक लिंक आपण मांडली, ही मला फार भावली. म्हणजे आपल्याच व्याख्यानामध्ये जे काही मुद्दे आहेत, जर याचाच आपल्याला जर सार काढायचा तर काय आहे, म्हणजे जी सुरुवातीलाच आपण एक जो मुद्दा मांडला की हे जे सगळं काही होतं, म्हणजे जिथं विचार प्रामाणिक असतो, हेतू शुद्ध असतो, तिथं त्यामध्ये परस्पर पूरकता असते. आपण सुरुवातीलाच आपल्या व्याख्यानामध्ये असं म्हटलं की हे सगळं परस्पर पूरक होतं. म्हणजे तुकोबारायांचे विचार आणि छत्रपतींची कृती हे परस्पर पूरक होतं. ते का परस्पर पूरक होतं, तर त्यामागचा हेतू आणि भाव हा शुद्ध होता. एक विचार आहे आणि दुसरं कर्म कर्तृत्व आहे, ज्याची परस्पर पूरकता आपण आपल्या व्याख्यानातून मांडली. दुसरा एक संदर्भ जो आपण दिला की सोयरे नाही तर मोहरे पाहिले, सांभाळले, जतन केले, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे जिथं भाई भतीजावाद, नातं गोतं, म्हणजे आजच्या काळात सुद्धा जातीपाती धर्मापासून सगळ्यात मोठं नातं गोतं, माझ्या नात्याचा आहे का, जवळचा आहे का, अमुक, म्हणजे हे न पाहता संतांचा जो समभावाचा, समतेचा विचार आहे, हा छत्रपती राजांच्या कृतीतून पाहिला जातो. आणि म्हणून आपण म्हटलं की सोयरे नाही तर मोहरे पाहिले, कारण ज्याच्यामध्ये ज्या क्षमता आहे, छत्रपती शिवाजी राजांनी त्यांना तिथं बसवलं. ज्याच्यामध्ये ज्या क्षमता आहे त्यांना तिथं. हिंदू मुस्लिम या समतेचं उदाहरण दिलं, तुकोबारायांचं उदाहरण देत आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेलात. हे सर्व धर्म समभावाचं आहे. आपण
अं, अं, त्या उर्दूतला अभंग आपण मांडला. ही वास्तविकता आहे. खरा संत आणि खरा राजा हा कधीच जात धर्म पाहत नाही, तो त्या पलीकडचा असतो. आणि हेच आम्हाला तुकोबारायांच्या अभंगावरून आणि छत्रपती शिवाजी राजांच्या कृतीमधून दिसून येतं. आई वडिलांप्रती, अर्थात आई वडील प्लस वडीलधाऱ्यांप्रती असलेली जी कृतज्ञता आहे याचाही उल्लेख आपण केला, जो संत वाङ्मयामध्ये विशेषतः जो तुकोबारायांच्या अभंगामध्ये दिसतो. आणि हे अतिशय प्रांजळपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कृतीमधून आम्हाला दिसतो. म्हणून ही आपण त्यांच्या त्या संस्कारातली बाब हेरली, त्यांच्या कर्तृत्वातली बाब आपण हेरली, ही मला आपल्या व्याख्यानाची जमेची बाजू वाटते. कर्म ही जबाबदारी, म्हणजे मलाही हा प्रश्न पडला होता बरं का सर. आपण आज बरं. बऱ्याच वर्षानंतर याचं उत्तर मला न प्रश्न विचारता मिळालेलं आहे. अरे बापरे सर. हा. की संत मारण्याची भाषा कशी काय करू शकतो, जी जी. त्याचा संदर्भ आपण तुकोबारायांच्या अभंगामधून दिला. याचा अर्थच आहे की कर्मश्रेष्ठ आहे. कर्मश्रेष्ठ आहे सर. कर्म हीच जबाबदारी संत साहित्य सांगतं. आणि कर्म हीच जबाबदारी म्हणून शिवाजी राजांना, म्हणून ते जर असेल नसेल माहित नाही, पण त्या पाप पुण्याच्या पलीकडचे आहे. खरंय. जर मी अकर्ता म्हणून जर एखादी कृती केली असेल तर त्या कर्माचं काय फळ असेल तेही मला नको, आणि त्या कर्माचं दुष्फळ असेल तर तेही मला नको. या भावनेतून छत्रपती शिवाजी राजांचं जे कर्तृत्व आहे हे आपल्या व्याख्यानातून केलेलं आहे. खर तर मला असं वाटतं छत्रपती शिवाजी, जे काही संदर्भ आहे छत्रपती शिवाजी राजांचं, जे 18-19 वर्षाचे असतील ज्यावेळेस त्यांचा पहिल्यांदा कदाचित जो संदर्भ आहे तो संत तुकोबारायांच्या भेटीचा असेल, कुठल्या तरी बखरी चिटणीस बखरीमध्ये 1649-50च्या दरम्यान ही काहीतरी, म्हणजे नेमकं छत्रपती शिवाजी महाराजांचं घडण एका परिपक्वतेच्या ह्या स्टेजला छत्रपती, कारण तोपर्यंत त्यांची घडण पूर्णता म्हणजे संतांच्या सानिध्यातून मिळणाऱ्या संस्काराची कुठेच कमी 18-19 वर्षापर्यंत मा जिजाऊन होऊ दिली नव्हती. सगळं संत साहित्य जिजाऊंनी त्यांच्या संस्कारातून दिलेलं आहे. आणि त्यानंतर जेव्हा एखाद्या व्यक्तीचे आपले विचार परिपक्व होत असतात त्याच वेळेस छत्रपती शिवाजी महाराज हे तुकोबारायांच्या संपर्कामध्ये आलेले. संत विचारांचा जो प्रभाव हा शिवाजी महाराजांच्या संपूर्ण कृतीवर दिसून येतो, हे व्याख्यानातून आपण ऐकलं. योगायोगानं माझ्याकडे माझ्या मार्गदर्शनाखाली एक PhD संशोधन हे शिवकालीन प्रशासनावर चालू आहे. त्यामुळे त्यातले काही बारकावे मला या निमित्तानं पाहायला किंवा बघायला मिळाले, अभ्यासायला मिळाले. सार रूपानं जर बघायचं तर संत साहित्यातून, संत संस्कारातून शिवाजी महाराजांनी आपलं जे राज्य आहे, आपली जी रयत आहे ही सामाजिक समताधिष्ठित केली. आपल्या राज्यामध्ये न्यायाची व्यवस्था केली जी संतांना अपेक्षित होती. ज्या अनुषंगिक बाबी आहे पण महत्वाच्या आहे, जे आज आपण शाश्वत विकास, सस्टेनेबल डेव्हलपमेंट, अगदी जागतिक पातळीवर ज्याला जे सस्टेनेबल गोल अचिव्हमेंट्स किंवा वर्ल्ड सस्टेनेबल गोल्स असं म्हटलं जातं जागतिक पातळीवर, हे खऱ्या अर्थानं शिवाजी राजांच्या कृतीमधून दिसतं.
की त्यांनी विकासाचा वेगवान मार्ग नाही तर शाश्वत मार्ग निवडलेला होता. त्यांच्या राज्यामध्ये जलव्यवस्थापनाचं अनेक दाखले, अनेक संदर्भ आम्हाला मिळतात. जे तुकोबारायांच्या अभंगातून त्यांनी प्रेरणा घेतल्याचं बोललं जातं. पर्यावरण, मला तर एका ठिकाणी असा संदर्भ मिळाला की पर्यावरण संवर्धनाचा सगळ्यात मोठा प्रभाव हा तुकारामांच्या सानिध्याचा, संपर्काचा, अभंगाचा छत्रपती शिवाजी राजांवर झाला. म्हणून शिवाजी राजांनी पर्यावरण संधारणाच्या अनुषंगानं त्यांच्या राजामध्ये एक, आज ज्याला आपण ऍक्शन प्लॅन म्हणतो, असा ऍक्शन प्लॅन राबवलेला होता. थोडक्यात काय आहे, एका राज्याला, आदर्श राज्यासाठी जे पैलू आवश्यक असतात ते सगळे पैलू हे संत साहित्यातून, संत प्रभावातून, संत संस्कारातून छत्रपती शिवाजी राजांनी घेतले. जे चांगलं आहे ते घेतलं आणि त्यातून एक आदर्श राज्य त्यांनी निर्माण केलं. अगदी तुकोबारायांचा एक अभंग मला आठवतो की तीर्थी धोंडा पाणी देव रोकाडा सज्जनी. कारण रयत ही महत्वाची आहे, समाज महत्वाचा, त्यातली मानवता महत्वाची आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी राजांनी आपलं संपूर्ण जे राज्य आहे तर हे राज्य त्या मानवतेला समर्पित केलेलं आहे. आणि म्हणून ते आपल्या आदर भावाच्या ठिकाणी आहे. आणि आजही जगामध्ये सगळीकडे हे संदर्भ घेतले जातात की छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य हे इतक्या आदर्श तत्वावर कसं काय आधारित असू शकतं. तत्कालीन जे काही तत्व होते याची नितांत आवश्यकता आजच्या राज्य व्यवस्थेला सुद्धा आहे, असं एक प्रशासनाचा अभ्यासक म्हणून मी अगदी निश्चितपणानं सांगू शकतो, असं मला वाटतं. आजच्या एका सुंदर व्याख्यानासाठी आयोजकांनी मलाही या सुंदर व्याख्यानाचा भाग करून घेतलं, त्यासाठी मी त्यांचा आभार व्यक्त करतो. आणि आपल्या व्याख्यात्यांनी इतकं सुंदर व्याख्यान दिलं. परत कधीतरी आपण हे क्रमशः झाला असं मला वाटतं. यातली पुढचा जो भाग आहे आपण पुन्हा कधीतरी सरांचा ऐकू अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि फक्त तुकाराम महाराज सांगायला येईल सर खास. हो, नक्की नक्की सर. आपलं स्वागत आहे सर. धन्यवाद. थँक्यू सर. धन्यवाद सर. संत तुकाराम महाराज असतील किंवा छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा अन्य समाजसुधारक असतील, सध्या बदलत्या परिस्थितीमध्ये आपणाला या महामानवांचा एखादा विचार आपल्या प्रत्येक वर्तनात जर आपण लागू करता आला तर देशातील अनेक प्रश्न संपतील. आणि हे प्रश्न संपवण्यासाठीचं आजचं हे व्याख्यान निश्चितच गुंतवणूक म्हणून आम्ही या व्याख्यानाकडे बघतो. जशी मानवी गुंतवणूक असते तशी वैचारिक गुंतवणूक असते. अशी आमच्यामध्ये वैचारिक गुंतवणूक केल्याबद्दल, छत्रपती शिवाजी महाराज आणि तुकारामांचं कार्यकर्तृत्व आमच्यामध्ये मांडल्याबद्दल आजच्या कार्यक्रमाला जर आपण आमंत्रित केलं, असे विजय गवळी सर मी यांचं विद्यापीठ प्रशासनाच्या वतीने, अध्यासन केंद्राच्या वतीने मी शतश ऋणी आहे. वास्तविक पाहता सामाजिक शास्त्राचा एखादा व्यक्ती जेव्हा मोठ्या पदावरती जातो तेव्हा त्याचे अनुकूल परिणाम प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कसे मिळतात याचा आम्ही नितांत सतत अनुभव घेत असणारे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रकुलगुरू श्याम शिरसाट सर यांनीही या प्रसंगी आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी अध्यासन केंद्राच्या वतीने मी आभारी आहे. हा कार्यक्रम घडवण्यामध्ये ज्यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडली असे राजश्री शाहू महाराज अध्यासन केंद्राचे संचालक प्राध्यापक कैलास आंबोरे सरांचाही मी अध्यासन केंद्राच्या वतीने आभारी आहे. आजच्या या कार्यक्रमाला अनेक मान्यता दिलेल्या आणि या कार्यक्रमाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य केलेले आणि या कार्यक्रम उपस्थित असणारे विद्यापीठाच्या प्राधिकरणावरील विविध सन्माननीय प्रमुख आणि सन्माननीय सदस्य, विद्यापीठातील विविध विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संशोधक, विद्यार्थी, या कार्यक्रमाला आभासी पद्धतीने उपस्थित राहणारे पडूळ सर, मुंबईहून पडूळ सर उपस्थित राहिलेले आहेत. तसेच या कार्यक्रमाला काही नागरिक या कार्यक्रम उपस्थित राहिलेले आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमासाठी प्रसिद्धी माध्यमांचे उपस्थित असणारे प्रतिनिधी आणि
सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे युनिकचे संचालक आणि युनिकचे सर्व कर्मचारी ज्यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम आम्हाला घेता आला, या सर्वांचं मी अध्यासन केंद्राच्या वतीने मी शतशः आभार मानतो आणि या कार्यक्रमाची सांगता अध्यक्षांच्या परवानगीने मी सांगता झाली असं जाहीर करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद सर. धन्यवाद सर. गवळी सर पुन्हा एकदा आभार सर आणि धन्यवाद. सरांचे आभार सर. थँक्यू सर. धन्यवाद सर. गवळी सर खूप छान भाषण झालं सर. सर खूप छान भाषण झालं सर. धन्यवाद. बरं अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली सर आणि हा नवीन विषय आमच्या करता अतिशय सोप्या आणि सहज भाषेत मांडला सर. पुन्हा एकदा आपले खूप खूप आभार सर. आणि जसे आमचे कुलगुरू म्हणाले तर पुन्हा एकदा आम्ही हे करू सर की आपल्याला बोलवण्याचा पुढे निश्चित प्रयत्न करू. आणि या सर्व प्रक्रियेमध्ये जसे आमचे मित्र डॉक्टर कैलास आंबोर सरांनी हा योग जुळून आणला सर. तर त्यांचे खूप आभार बरं का सर. असे पुन्हा एकदा आपले आभार सर. आमचे देशमुख सर आहेत आणि गवळी सर भेटू नंतर आपण करू सर. थांबा बोला का आंबोर सर बोला सर. गवळी सर तुमचे खूप खूप आभार. काय कमाल सर. खूप छान झालं सर. तुम्ही वेळ दिला होय आणि अतिशय छान मांडणी केली, आम्हाला समृद्ध केलं, त्याबद्दल विद्यापीठाच्या वतीने मनपूर्वक आभार. धन्यवाद सर. सर्व पार्टिसिपेंटचं पण आभार. धन्यवाद सर. पीव्ही सर थँक्यू व्हेरी मच. एंड करू का मीटिंग? येस सर करा सर करा. धन्यवाद सर. थँक्यू. अभिनंदन आनंदराव. थँक्यू सर. थँक्यू. with a chemical formula is 1 minus x, that was an x, 80.8 ml.03, or synthesis